कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. कुणाची शिवसेना खरी आणि कुणाची राष्ट्रवादी खरी हे जनतेनं दाखवलं. पुण्यातील कार्यक्रमातून अमित शहांचा ठाकरे आणि पवारांवर निशाणा. महायुतीच्या तीनही नेत्यांकडून अमित शहांचा लोहपुरुष असा उल्लेख. शहा पोलादी विचारांचे डॅशिंग. गृहमंत्री एकनाथ शिंदेंकडून शहांची स्तुती. नाशिकच्या पालकमंत्री पदावर लवकरच तोडगा निघेल. महायुतीच्या नेत्यांची अमित शहांशी चर्चा झाली असू शकते. गिरीश महाजनांचं वक्तव्य. परळी आणि शिरसाळ्यामध्ये मुंडे समर्थकांनी सुरेश धसांना काळे झेंडे दाखवले. शिरसाळ्यामध्ये धसांची गाडी अडवण्याचा प्रयत्न. धस परळीची बदनामी करत असल्याचा मुंडे समर्थकांचा आरोप. परळीच्या शिरसाळ्यामध्ये मुंडे समर्थक आणि पोलिसांमध्ये झटापट. धसांची गाडी अडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या मुंडे समर्थकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. धनंजय मुंडेंची गुंडगिरी अजून संपलेली नाही. काळे झेंडे दाखवणाऱ्यांचे नेते आष्टी मतदारसंघात आल्यानंतर आम्ही सुद्धा लोकशाही मार्गाने काळे झेंडे दाखवणार. सुरेश धसांचा धनंजय मुंडेंना इशारा. वाल्मिक कराडला तुरुंगात मटण पुरवलं जात असल्याचा सुरेश धसांचा आरोप. कराड आणि इतर आरोपींना व्हीआयपी ट्रीटमेंट देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. सुरेश धस यांची मागणी. महादेव मुंडे हत्या प्रकरणात आकाचा हात. सुरेश धस यांचा वाल्मिक कराडवर आरोप. आमदार सुरेश धस यांनी महादेव मुंडेंच्या कुटुंबियांची भेट घेतली. मसाजोगच्या ग्रामस्थांचा सुरेश धस यांना पूर्ण पाठिंबा. धस कोणाला भेटले याच्याशी काही देणं घेणं नाही. धसांवर आमचा विश्वास. मसाजोगकरांची भूमिका. आरोपींचा शोध घेण्यासाठी बीड पोलिसांनी बालाजी तांदळेची गाडी वापरली. गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी तांदळेला दिलेलं पत्र TV9 मराठीच्या हाती. बालाजी तांदळे हा वाल्मिक कराडचा निकटवर्तीय. पुण्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेनं कर्नाटकच्या बसला काळं फासलं. कर्नाटकमध्ये महाराष्ट्राच्या बसला काळं फासल्यानंतर ठाकरेंची शिवसेना आक्रमक. पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. छावा सिनेमाचे दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर यांनी शिर्केंच्या वंशजांची माफी मागितली. चित्रपटात गणोजी शिर्केंबद्दल चुकीची माहिती दाखवल्याचा शिर्केंच्या वंशजांचा आक्षेप. तर छावा कादंबरीच्या आधारावर चित्रपट बनवल्याचं उत्तेकरांचं स्पष्टीकरण. बॉक्स ऑफिसवर छावा चित्रपट सुसाट. चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर 8 दिवसात 249 कोटी रुपयांची रेकॉर्ड ब्रेक कमाई. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.